याच्यापेक्षा वेगळा रस्ताच नाही. तुका म्हणे पुढे काही वाट नाही यावरी, याच्यापेक्षा वेगळा रस्ताच नाही. आणि शोधाच्या भानगडीत ते पडायचं नाही. खरं सांगू द्या तुम्हाला, रस्ते शोधाच्या भानगडीत पडायचं नाही. कोण्या तरी एका सज्जनाच्या बोलण्यावर विश्वास करा. माझ्या ज्ञानवतपच्या बोलणे त्यांनी सांगितलं ना दादा, बस सज्जन माणसं कोणाची गुमजाव करीत नाही. पवित्र जीवन, सरळ स्वभाव. म्हणून दादा मतवाद्यांच्या नादाला लागायचं नाही. लई मतवादी झाले हो या जगात. माझं मत असं आहे, माझं मत तसं आहे. अरे तुझ्या मताला का आम्ही अनेकांच्या न मिळवून येता गोविंदाशी आळव. नका शोधू मतांतरे, नुमगे खरे बुडा. माझ्या तुकोबाराय महाराजांनी भाविकांना विनंती केली, ज्याच्या ठिकाणी भावुकता आली, सज्जनता आली, जो सरळ जगायला लागला कदा, त्यांनी एक काम करावं, चुकून सुद्धा चुकीच्या संगतीमध्ये मनाला जाऊ द्यायचं. माझ्या तुकोबारांनी दादा तशी आवर्जून ताकीद दिली. ऐका ऐका भाविक जन, वाल कोण कोणते. मग तुम्ही काय करा, तार्किकाचा टाका संग, पांडुरंग स्मरावो. या मतवाद्यांच्या नादाला लागायचं नाही. माझं मत माझं असं आहे, माझं नाही नाही नाही, तुझ्या मताशी काय नाही, ज्ञानव्या तुकाच्या मताशी मत. त्यांचं म्हणणं काय आहे समजून घ्या. धरी धरी आठवण माने संत, त्यांनी हाताला धरून रस्त्याला लावल्या, त्या हाताला धरून. बरं चुकीच्या मार्गाला लावणार नाही, साधू घुमजाव बी करीत नाही. म्हणून महाराज म्हणतात, आम्ही दादा सर्व मार्गांचं परिशीलन केलं, अभ्यास केला, आणि आम्ही पाहिलं सगळे रस्त्यांच्या अडचणी आहेत. त्या अडचणी त्या रस्त्याने जाऊ नका दादा, तुम्ही ह्याच रस्त्याने जा. याच्यापेक्षा वेगळा रस्ता नाही. कोणता रस्ता? विश्वंभराची शरणागती. विश्वंभरा शरणांगत भूत जात वंदोनी, याच्यापेक्षा वेगळा रस्ता. म्हणून देवाची शरणागती करा. विठाला विठाला. तुका म्हणे पुढे काही, याच्यापेक्षा वेगळा रस्ताच नाही. म्हणून वाट. आणि खरं सांगतो तुम्हाला पुष्कळ माणसं भेटतील दादा, पण साधू भेटणं अवघड आहे. साधू ज्या दिवशी भेटेल दादा बस आपल्या जीवनाचं. म्हणून माझ्या तुकोबांनी सुद्धा आनंद मागला त्या दिवसाचा. धरित्रीच्या हाती संत कृपावंत, पाळी पंढरीनाथ लळा त्याचे. जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळले संती भय निरसली खन. निर्भयता चिंतामुक्त जीवन जगण्याकरता तुकोबाराय म्हणतात, साधूच्या बोलणं विश्वास करा. धरी धरी आठव. पण तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे पुढे काही वाट नाही यावरी. मग कोणता रस्ता चांगला आहे? विश्वंभरा शरणांगत भूतजात वंदो. एक मोठ्या प्रेमाने देवाचं भजन करा दादा, भजन करा. भजन करायचं आळस नाही करायचं. खरं सांगू दादा, आपल्या भजनाची श्रद्धांजली बाळासाहेबाला प्राप्त होणार आहे. बघ आपण केलं भजन, आपण सगळे नुसतं आलो इथं आलो आणि नुसतंच त्यांना या परिवाराला डोंगरे परिवाराला बरं वाटण्याकरता एवढं होईल दादा. पण खऱ्या अर्थाने तुम्ही जर भजन केलं तर तो आपल्या भजनाची श्रद्धांजली बाळासाहेबाला या पुरंगावरून त्याचं सिद्ध प्रसारण आपल्या
आपल्या भजनाचा लाभ त्यांना होणार आहे. म्हणून भजन करी जा. भजनाचा लाभच लाभ आहे दादा. भजन करी जावं दादा. आता आमची मंडळी काय सांगते म्हणा विठ्ठल विठ्ठल, पण कोणीच म्हणत नाही. त्याचं कारण काय? कलियुग आहे दादा. कलियुग सहज भजन करू देत नाही ना दादा. भजन कलीची सत्ता आहे बघ दादा. म्हणून त्या कलीला थांबा देण्याकरता भजन करावं. एकच विठोबा कुमार